अरे ही की जेवायला लाच तू का काय येऊ ही की जेवायला आम्हाला वहिनी वाडा त्याला या बरं थांबा की टावेल काढतो. असू दे टावेल तू ये जेवायला. हे जरा मावाला औषध लागते ना. किती वाजता लागते हे सारखं दिवसात. नाही औषध किती वाजता लागतं? सकाळी संध्याकाळी रोजच. पण किती मात्रा काय औषधाची मात्रा किती आहे? मात्रा 1-1 क्वार्टर. हा किती? 1-1 क्वार्टर. 1 क्वार्टर सकाळी 1 क्वार्टर संध्याकाळी. हा नाही नाही पण जेवता कधी मग? संध्याकाळी 1 टाइम. मग सकाळी संध्याकाळी जेवतो 1 टाइम. सकाळी जेवत नाही. पण भूक लागत नाही कसं काय? काय आता वयाच्या मानानं भूक किती वय झालं? हं? किती वय किती झालं? 66ची जन्मतारीख. पण मग दररोज प्रत्येक माणसाने एक मात्रा घ्यावी का सकाळी? हो हो मी घेतोच. मला उत्तम प्रकृती राहते ना? बाकीच्यांचा हिसाब नाही आपल्याकडे. प्रकृती उत्तम राहते ना? हो हो मला अजून बरं का कुठलाही हृदयविकार किंवा कुठलाही आजार नाही. किती वर्षापासून झालं घेत आहे? 19 वर्षापासून. 19 वर्षापासून दररोज सकाळी 1 क्वार्टर आणि संध्याकाळी जेवायचं. होय संध्याकाळी क्वार्टर घेऊन जेवायचं. होय प्रकृती उत्तम. अगदी उत्तम. माझं चेकिंग करा. बरं आणि काम धंदा काय करता? हर काम रानातलं कुठलंही तुमचं ऊसाचं वाकुरे असू द्यात काही असू द्या काम 1 नंबर. हार म्हशी बाजारायचं करतो. सांग की दिवसात 3 वेळा. म्हशी बाजारायचो? आता ते कशाला मामा हे महत्वाचं आहे. म्हशी बाजार नको ऐकू काम आहे कला आहे का? अहो कला हे एक महत्वाचे आहे. हे बघा माणसांचे केस कोणी पण कापतंय. गुरांचे केस कापणारा माणूस म्हणजे मोठा माणूस नाही. राष्ट्र बरं का इकडे थुकायसाठी मान केले. नाही काय नाही काय मग तू काय झालं तू काय नको. नाव काय म्हटलं तुझं? शपथ बरं का माझं भाग्य मोठं तुम्ही इथं भेटला. नाव माझं इंग्लिश मध्ये सांगू का? आपलं मराठी सांगा ना. ते इंग्लिश मध्ये ते विचारतो. इंग्लिश मध्ये नाव सांगू का? मराठी इंग्लिश मध्ये सांगा. हा इंग्लिश मध्ये हा BABANNAGIKWD. BABAN बबन. हा आणि NNA म्हणजे नाना बबन नाना. BABANNANA नाना बबन नाना. GIKWD. हा GIKWD. IKWAD गायकवाड. बबन नाना गायकवाड असं इंग्लिश मध्ये. मराठीत सांगा. बबन नाना गायकवाड. बबन नाना गायकवाड. बरं दिवसभरात हे 19 वर्षापासून सकाळी 1 क्वार्टर पितात आणि जेवत नाहीत आणि रात्री 1 क्वार्टर पितात आणि रात्री जेवतात आणि प्रकृती उत्तम. कसलंही काम कुठलाही रोग नाही. काम करणं एकदम उत्तम. जन्मतारीख 1/6/66 खरी जन्मतारीख. हो 2 ते 3 म्हशी बाजारतो सकाळचा. आणि सकाळी जर मी कामाला उतरलो तर 4 म्हसर काढल्याशिवाय अगदी 4 म्हशी बाजारल्याशिवाय काम संबंध करत नाहीत. एक म्हस का रेट कापायचा झाला किती? म्हस कापायची नाही आपल्याला. केस कापायचे. केस कापायचे वय म्हशीचे केस कापायचे बाजाराचे रेट काय? रेट 150. 150 रुपये एक. हो 4 म्हशी म्हणजे 600 रुपये पर डे हो दिवसाला. 4 1.5. आणि याचं काय क्वार्टरला किती जातात? हा एका क्वार्टरला किती? 80. म्हणजे 160 रुपये दररोज. हो 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 दररोज डेली फाईन. डेली फाईन. हा आणि बाकीचं नंतर पुन्हा घरी गेल्यानंतर झोपलं जरासं थोडंसं की पुन्हा आणखीन यायचं इकडे. हा ते मामाला हाक मारूनच जायचं. 3 वाजता. काय मामा कोण? मला अच्छा हा बरं जेवण काय असतं? काय नाही थोडंसं शाकाहार असतं थोडंसं मांसाहार असतं. काय जेवायचंच नसतं. पण घरात किती पैसे देता? घरात देतो की जरा थोडंसं. किती? 5-50 द्यायचं. कोण कोण आहे घरी? सगळे आहेत. कोण कोण? मुलगा आहे मुलाचे मंडळ आहेत. मुलाला 4 मुलं आहेत. मुलगा काय करतो? मुलगा इथं गाडी धंद्यावर आहे.
नाही बाजार एवढंच नंतर पिऊन ताट सांगेल ताट बोलू मला बबन नानाशी बोलू दे की जरा वहिनी द्या आणि बोला मी तेवढीच वाटत व्हायला लय बघून मला बॉडी तुझी बघू दे कडक ना काय आता तुम्ही दाखवाल तशी 20 वर्ष दारू पितोय 19 वर्षापासून दारू चालू आहे. पण दररोज एकदाच जेवायचं एकदाच पण भूक लागत नाही पण दारू पिताना काय चकना बिकना काय बिलकुल काय नसतं मी ऑफिस स्टॉप लावतो हम्म. काय काय इकडे आली हो 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 इकडे उन्हात येत नसेल बरोबर मला म्हणत होती, या इकडे आली इकडे आलो की असू दे चप्पल असू दे हा बरं का मी असा हम्म. सेंट्राईकच्या ऑफिसला सातारा सेंट्राईकच्या ऑफिसला मी होतो हा गेले 10.5 वर्ष सर्व्हिस केले आणि एक टाईम ऑफिसमध्ये पार्टी झाली त्या पार्टीत मी गावलं गेलो म्हणून मला बाहेर काढले कसल्या कामाला होता सेंट्रा एक्साईज हा आणि कसल्या पार्टीत गावला सेल टॅक्स पण पार्टी कसली गावली हॅलो प्युअर मटणाची हा चुकून लागला प्युअर मटणाची हा पार्टी दिलंय ना ओके ओके थँक्यू आणि नाही काय म्हणलं मटणाच्या पार्टीत मी गावलो गेलो आणि सकाळी म्हणजे ऑडिट सर्किट हाऊसला येऊन राहिलेले साहेब हम्म. सर्किट हाऊस जवळच तिथं पण तू काय चूक केली तेव्हा रात्री पार्टी झालेली आणि त्यावेळेस मी ड्रिंक मारून आलो काढून टाकलं कामावर म्हणजे ऑफिसला ड्रिंक मारून गेला पण लोकांनी ड्रिंक करावं का नाही करावं तुमचा तो विचार असेल की एखाद्या वेळेस जर रात्रभर मोठं ऑफिसर 45 माणसाचा स्टॉप 45 माणसाचा स्टॉप असताना जर एखादा वक करत असेल तर माझं शिपायाचं काम काय होतं की ती वक काढल्याशिवाय मला सुट्टी आहे का नाही ते काम झाल्याशिवाय सुट्टी नाही हां बरोबर हो मग ते वक हे काढण्यात माझं 2 तास गेले हां त्याच्यानंतर मला मी सकाळी लेट उठलो आणि कामाला हजर राहिलो तर ते आम्हाला तांदेव साहेब होता तांदेव म्हणून वाणी समाजाचा होता तो लवकर आला म्हणला गायकवाड तुला काही कामाला यायचं नाही का हो म्हणलं नाहीच येणार आता तिथं किती पगार होता तिथं 18,500 रुपये मला पगार होता 18,500 रुपये पगार किती झाली आता मी जवळजवळ झाले सोडून ते 15 वर्ष 15 वर्ष म्हणजे आता 50,000 झाला असता की हो आता माझं 57 संपून गेलं 58 बी चालू म्हणजे आता होऊन रिटायर झाला असता हम्म. म्हणजे किती पैसे मिळाले असते पण फक्त दारूमुळं का नाही हो का नाही मला सांग हो म्हणजे हो हो पण दारू पिण्यात मजा आहे बरोबर असं म्हणायचं तुला इकडे आहे का माझ्या मौज जिंदगीत माझ्या मौज करणं हे महत्वाचं आहे ना आहे एक लक्षात ठेवा की जिंदगीत हा कुणी जरी काय झालं तरी पेशा आत्मा हे मारू नये मटण अंडी खा महात्मा मारायचा नाही नाही बस मजा करायची हम्म. मौज मजा करायची हो 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 हे आपल्या नशिबातच आहे बरं म्हशी बाजरायला कसं काय शिकला म्हशी बाजरायची कला कशी शिकला होय का हम्म. आता ते काय सांगावं लागेल सांगा की एकच बरं काय समजा याला झालेली म्हस असेल हम्म. तर ती जर आपण बाजरा घेतली हम्म. त्याला पान लागलं तर माझी एक खामी आहे की पुन्हा म्हस भरून द्यायची अरे बापरे पान लागता कामाने हम्म. आणि पान वस्ताऱ्यानं म्हणजे सर इतकं लांबीचं पान असतं वस्तारा आणि वस्ताऱ्यानं म्हशी बाजरायच्या किती वर्षापासून म्हशी बाजारते मी म्हशी माझ्या वयाच्या बरं का 22व्या वर्षी मी म्हस बाजाराला शिकलो 22व्या वर्षी म्हशी बाजाराला शिकला आणि आता 57 वर्षाचं वय म्हणजे 57 म्हणजे 37 वर्ष म्हशी बाजाराचं काम करतोय ज्या याला झालेल्या म्हशी अजून असतात माझा एक रेकॉर्ड आहे की बरं का मी 2 क्वार्टर जर पेलं तरी म्हशीला पान लागलं तर हराम पण 2 क्वार्टर पण पितोय कधी कधी हो मग दोन क्वार्टर आपण 2 क्वार्टर देतात बॅलन्स नाही जाणार वय
दारू पिलं काय होतं लहान मेंदू तर बिलकुल बिलकुल नाही. आपल्याला ते हेवी काम करणाऱ्या माणसाला बॅलेन्स कधी जाईल. मला सांगा दारू पिलं काय होतं रक्तात त्याचं अल्कोहोल मिश्रण होतं. अल्कोहोल मिश्रण झालं की बरोबर मग आहे ते- तुमचं सर. चुकीचं होतंय की रक्तात अल्कोहोल मिसळल्यानंतर जो रक्तात पारा जो अल्कोहोलचा मिसळतो तो पारा जास्त चढतो का कमी होतो. पारा कसला असतो मला माहिती आहे पण मला माहिती आहे अल्कोहोल किडनीत जातं मग तिथनं शुद्ध होतं मग तिथून बाहेर पडतं मग नाही मग ते थांबतं किडनी दमली की मग ते लहान मेंदूवर प्रेशर येतं. लहान मेंदू जरा हलायला लागतो मग तो 40% वरती गेला की असा माणूस करायला लागतो. 60-65% तर माणूस पडतो. आणि तो किती वेळा पडलाय ते विचारतो. तो किती पडला का कधी मी वय हितनं तर सारखाच फक्त मामांच्या तिथनं जाताना हिथं झोपतो पडत आणि नाही. हिथं पडत नाही झोपतो निवांत. हा आणि मग निवांत झोपणार आणि 2 तास आराम करणार आणि मग उठून चालू लागणार. परत चालू लागणार. नांदगाव पण कुठली दारू पितो काय तुम्ही द्याल ते आज तुमची काय इच्छा असेल ती द्या. ऐको म्हणजे मी दारू पित नाही मी कुठून आणू नाही तुम्ही बरं का मला कुठली बी आणून द्या मी पेणारच. आणि मामा बरं का हो. मग तुम्ही मला पैसे द्या. हा ते बरोबर आहे पैसे घ्या कुठं मिळते कुठं जायचं का तिकडं चल तिथं येऊन पास ए नगे तिथे तुम्ही का प्लीज एक्सक्यूज मी. काय आभार आहे. एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. पण का किती ठिकाण वाईट आहे कसं होतंय तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी तिथं येणं. मोठा कशाला होतो माणूस सांगा बरं अहो गरिबीतनं आपण मोठं झालोय. बरोबर मोठा कसा होतो माणूस मोठा इकडे आहे का पैसा राखल्यानंतर मोठा होतो. आणि पैसा नसेल तर मग छोटा आहे. मग आम्हाला राखता आलं नाही म्हणून आम्ही छोटा आहे. मग मोठा माणूस काय सोनं खातो आणि छोटा माणूस काय दगडी खातो का काय खातो नाही एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी भूक बरं पण मी काय म्हणतो भूक कशी काय लागत नाही लागतच नाही. संध्याकाळी एकच वेळ जेवतो. मग काय जेवतो मग किती जेवतो 1 ते 1.5 भाकरी. चतकुर भाकरी खातो अर्धी भाकरी. नाही पण बॉडी अजून कडकच. हा, मसाला- वाडी अरे मसाला वाडीचं काय नादच नाही. ओके चला या आपण जरा गाढवांना भेटू ही गाढवा आले चला जरा भेटू का बर गाढवा बर 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 हा. या गाढवाशी गप्पा मारू जरा इथे थांब इथे ए बाळा हो 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 थांबा हो मामा काय करावं लागेल. आपण गाढवांशी बोलू की जरा या काय तुझं नाव थांबव त्यांना एक तरी थांबू. नाही सगळी थांबवते थांबली ह्यांना काहीतरी खायला टाका की मला गाढवाने हो तुमच्याशी मला एवढं बोलायचं आहे तुम्ही आयुष्यभर एवढं कष्ट करता हो इकडे या बबन हे आयुष्यभर कष्ट करतात ना कष्टकरी सारखं कष्ट कुणाचं आहे का. पण कष्टकरी माणसाला न्याय मिळतो का नाही न्याय हे मिळालाच पाहिजे. पण मिळतो का नाही मिळत. कष्टकरी माणसाला न्याय मिळत नाही. हो बघा ह्यांचा अनुभव चांगला असेल ना तुमचा अनुभव चांगला म्हणजे कष्ट करून काय उपयोग नाही कष्टकरी माणसाला न्याय म्हणजे काय फसवून न्याय मिळतो का मग फसून मिळतोयच. फसवून न्याय मिळतो म्हणजे म्हणजे एक लक्षात ठेवा तुम्ही आत्तापर्यंत हं. तुम्ही ज्या शूटिंग काढल्या हा बरोबर हा तुमचं हिंदी पिक्चरमध्ये गेला ठीक आहे सगळे मराठी पिक्चरमध्ये गेला पण बरं का ह्या गोष्टीचं गाढवाचं जेवढं कष्ट आहे तेवढं माणसाचं श्रम आहे का मला सांगा. पण मला सांगा फसवून न्याय मिळतो कष्ट करून न्याय मिळत नाही मग फसवायचा कायदा करायचा का फसवायचा तर कायदा कायद्यावर जर बोट ठेवलं तर तो न्याय आपल्याला नाही मिळू शकत. कारण कायदा ज्या वेळेस काढला भारताचे शिल्पकार कोण पहिले एकच हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हां आणि त्यांनी जेवढा इतिहास लिहिला त्याच घटनेवर अजून आपला भारत चालू आहे. म्हणजे बघा आता गाढवाने आपापसात तरी भांडायला नाही पाहिजे कष्ट करून न्याय मिळत नाही ते नाही पण हे आपापसात पण भांडतायत एवढं तरी करायला नाही पाहिजे आता ते काय हे बघा आता इकडं आहे का बर 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 हो तुम्ही आता हे मला म्हणला बरं का बोकडं आपण शेळ्या पाळतो हां बरं का शेळ्या पाळतो
आणि शेळ्यांची बोकडे हम्म, महिना 15 दिवस नाही झाले हम्म. ते ते एकमेकाच्या अंगावर उडतात. उडतात का? ह्याला कारण काय? कारण काय? काय सांगा की? नाही आता तुम्हीच सांगाल का नाही? त्याला उडावंसं वाटत असेल म्हणून उडत असतं त्याला. अहो ते तर जातच अशी आहे बोकडाची, हम्म, जात बोकडाची. हम्म. काय होतं की बोकडाची जात आईला बी ओळखू शकत नाही, बहिणीला बी ओळखू शकत नाही, आणि भावाला बी ओळखू शकत नाही. म्हणून ते असं करतात. हा. पण मग माणसानं असं नाही करायला पाहिजे ना. मग माणसाचा जन्म कशासाठी, नेत्र देवानं दिलेत कशासाठी? कशासाठी? तुझं माझं ओळखायसाठी. हा, माझी आई, माझी बहीण, माझा भाऊ, माझे वडील, बरं, हे ओके. सगळ्यांना थांबा थांबा. अहो असं नका करू. हा नाही. बस काय असं काय, याला काय अर्थ आहे काय? बबनराव, तर आज आपण या गाढवांना भेटलेलो आहे, बबनला भेटलेलो आहे आणि अतिशय कष्टकरी जनतेला न्याय मिळत नाही. कष्टकरी जनता परत आपापसात भांडत असते आणि हा कष्टकरी माणूस एकदा कशात दारूच्या ह्याच्यात अडकला म्हणून पडला आणि 19 वर्ष दारू पितो म्हणून सांगतोय. पण याचं म्हणणं दारू प्यावं सगळ्यांनी का नाही प्यावं? प्यावी, त्यानं मजा मौज करावी. जिंदगीत मजा मौज नाही करत तर त्या माणसाची जिंदगी नाही. ज्या माणसाला मजा मौज करता येत नाही त्याची जिंदगी खराब नाही, ज्याची जिंदगी खराब आहे. पण दारू पिऊनच मजा केली पाहिजे असं काही नाही. कशात पण मजा वाटेल ती करा. अहो पण मला एक सांगायचं आहे की दारू पिऊन एक रंडीबाजी करण्यात मजा नाही. रंडीबाजी करण्यापेक्षा दारू पिणं चांगलं असा एक यांचा नियम आहे, तो एक नवीन आहे. हा, अजिबात लफडी करू नये असं बबनरावांचं म्हणणं आहे. पण दारू पिली तरी चालेल. दारू पिऊ द्या, दारूनं काय होतंय काय? नाही, तो पेला तो आपला नशेत गुंग जाऊन झोपेल, पण रंडीबाजी कुणाचीही करू नये हे असला एक माझा नेम आहे. म्हणजे रंडीबाजी पुरुष करतात, बायका नाही. बायकाने इकडे आहे का? आता तुम्ही असं मला एक शब्द तेडला, हा तेडला तुम्ही, हा बरोबर आहे हो का? हे शब्द असे आहेत की दोघाकडे बी चुकी असते. हो, दोघाकडे बी चुकी असते. मग दोघांनी पण असं करायला नाही पाहिजे असं बोला ना. हा. हा, म्हणजे पुरुषांनीच करावं असं नाही, बायकांनी पण असं करू. हा. आहे का नाही? लास्ट. चांगलं राहा, चांगले वागा, आनंद व्यक्त करा, कोणाला त्रास देऊ नका असं गाढवांच्या वतीनं आणि तुमच्या बबनरावांच्या वतीनं सांगतो. नाही 100 रुपये आज तो दूध पिणार आहे. आज बबनराव नाना गायकवाड BABN आज दूध पिणार आहे हळद टाकून. चला, मी सेंट्रल एक्साइजला कामाला होतो. ऑन ड्युटीवर पेल्यानंतर गावल्यानंतर मला बाहेर काढलं. लोक न्यायालयात केस टाकली तरी सुद्धा जाऊ दे की. अहो काय, सगळीच माणसं यशस्वी पैसेवालेच व्हायला पाहिजे असं काय, आनंदात राहणं महत्वाचं हे तुमचं पण मला आवडलं सगळं. मला तुमचं बरं का एकच असं की गरीब माणसासमोर राहून फोटो काढणं, फोटो घेणे हे फक्त मला पहिल्यांदाच आढळलं. अहो असं नाही, सगळेच गरीब असतात. आपण चित्रकार, कलाकार, नट हे फक्त माझ्या जिंदगीला असं वाटलं की मी माझा आज फोटो तुमच्या समोर असेल हा, आणि आहेच. आता बघणार लोक सगळी बघणार लोक तो महाराष्ट्रात, भारतभर, अमेरिकेला सगळीकडे बघणार. सगळ्यांना काय सांगशील? म्हणजे जर्मनी, जपान, लंडन सगळीकडे मराठी मंडळीच. सगळ्यांना काय सांगशील सांग? माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना एवढं मी सुचवतो की सयाजीराव शिंदे गरीबपणातून उंच पदावर गेले. त्यांनी उंच पदावर जाऊन आपल्या गोरगरिबांसाठी कुठली तरी सेवा करावी हे एक माझी नम्र विनंती आहे. आणि एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला काम लावावं हा, हे एक माझी प्रथमता विनंती आहे. असं ह्या सगळ्यांना मी सांगतो. बबनरावनी सांगितलं BABN GIK WD. यात का तरी माणसाचं काम करायचं जबाबदारी मी घेतो, काम करून देतो आणि सगळ्यांना आपण आनंदी राहूया. आता फास लाव. ठीक आहे. आत्ताच लावा. नका नका. त्यांना जाऊ दे, त्यांना पुढे जायचंय. कधी नावात भेटली गाणं येत असलं तर सांगा. नाही एखादं काहीतरी आहे. तुझी न माझी जोडी
बघेल सारा गाव. तू नसताना राणी मी तुझा बाजीराव. तू नसताना राणी मी तुझा बाजीराव. तू नसताना राणी मी तुझा बबनराव. आज सगळ्या महाराष्ट्राने ऐकलंय तू नसताना राणी मी तुझा बबनराव. बस झालं बाजीराव. हा एवढं आखटीनं जवळ घेऊन प्रेमानं जवळ घेतलं हेच माझं आपलं भरपूर तुम्ही कौतुक केलं. पण माणसानं माणसाशी माणसासारखं वागलं तर काय प्रॉब्लेम आहे? बस मी पहिल्यांदाच उदाहरण दिलं की आपण छोट्या प्रपंचातून वर निघालो. माणसानं माणसाशी जनावरासारखं वागायचं का माणसासारखं वागायचं का माणसाचा बोकडासारखं वागायचं? आता तो काढला काय साहेब. एक्सक्यूज मी मला माफ कर बरं का. एक्सक्यूज मी ह्याला माफ करा बरं का. काय म्हणायचं? एक्सक्यूज मी. बरं आता तुमच्याकडं सगळीच इंग्लिश येते. आय वॉट ब्लडी आय सी वॉट ब्लडीचं उत्तर द्या. आय वॉट ब्लडी आय वॉट ब्लडी आय वॉट ब्लडी आय सी वॉट ब्लडी. आय वॉट ब्लडी एवढं इंग्लिश तर मला पण येत नाही. आय वॉट ब्लडी आय सी वॉट ब्लडी म्हणजे आय वॉट ब्लडी आणि आय सी वॉट ब्लडी. तुझ्याकडे मी इंग्लिशचा क्लासच लावतो. आधी मी बबनला सोडून येतो. चला चला आपल्याला उशीर होतोय. चला चला बबनराव चला. आय वॉट ब्लडी आय सी वॉट ब्लडी आय वॉट ब्लडी आय सी वॉट ब्लडी. बबनला लय तुरतुर चालतो या. स्टाईल म्हणजे माझी फौजी चाल असेल. दाखव तुझी चाल. ह्याला म्हणतात फौजी चाल. चला चला. बरं मला आता जाऊ दे की मला जायचंय सातारला. बर बर ओके ओके. हा बरं वाटलं आनंद वाटला. गुड बॉय गुड डे. गुड बाय गुड डे. अजून काय? गुड दिवस. गुड दिवस. नाद नाही करायचा. महत्वाचा आज शनिवार काम कुठलं बी सफलच होईल. अरे नाद नाही करायचा. एकच सयाजी शिंदे. ज्या माणसाला मजा मौज करता येत नाही त्याची जिंदगी खराब. पण दारू पिऊनच मजा केली पाहिजे असं काही नाही.